नमस्कार, जय हिंद. BJ अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. तर मग भरपूर दिवस झालं, की जे पण काही आपले प्रेक्षक वर्ग आहे किंवा आपले मित्र आहेत, ते म्हणत होते, "सर, आता सध्याची जी काही नवीन होमगार्ड भरती आहे 2025 ची कधीपर्यंत सुटणार आहे?" तर मित्रांनो, तुमच्यासाठी मी खुशखबर घेऊन आलो. तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. ऑलरेडी ही ॲड पडलेली आहे. व्हिडिओ बनवायला मला थोडासा वेळ झाला, कारण की थोडेसे आपल्या पण पर्सनल लाईफमध्ये काही कामं असतात मित्रांनो. तरी मी खास तुमच्या आग्रहास्तव काही आपले जे पण काही मित्र आहेत, ते मला कमेंट्समध्ये सांगत होते, की "सर, 2025 होमगार्ड भरती संदर्भातला एखादा व्हिडिओ बनवा." तर मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. मित्रांनो, चला तर तुम्ही तयार राहा. तुम्हाला संपूर्ण माहिती, पुरेपूर माहिती, व्हिडिओ थोडासा मोठा होईल तरी पण तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ एकदम अतिशय म्हणजे उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सुरुवातीला पहा, याच्यामध्ये काय म्हणजे दिसतं तुम्हाला टोटल 2771 जागा. हे संपूर्ण राज्यभर नसून तर फक्त मुंबई या एका जिल्ह्यासाठी जागा असणार आहे. कारण की ऑलरेडी संपूर्ण महाराष्ट्राची भरती ऑलरेडी झालेली होती. याच्यामध्ये ह्या मुंबईसाठी आणखीन 2771 जागा आलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये सुरुवातीला जर विचार करायचा झाला तर मित्रांनो, शैक्षणिक पात्रता वगैरे संपूर्ण जे पण काय माहिती आहे, त्याला वेतन किती असणार आहे, काय-काय असणार आहे, सर्व गोष्टी आपण ह्यामध्ये समाविष्ट करणार आहे. कारण की जे पण काही नवीन उमेदवार आहेत, आता सध्या होमगार्डना त्यांचा जो दिवसाचा भत्ता आहे, तो पण अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीनं वाढलेला आहे. त्यामुळं भरपूर असे मित्र आहेत, ज्यांना ऑलरेडी जॉब नाही आहे, जे पण काय आता सध्या बेरोजगार वगैरे असतील, तर होमगार्डकडे एक रोजगाराचं माध्यम म्हणून पाहत आहेत. परंतु याच्यामध्ये ड्युट्या कशा भेटतील, काय करतील, काय नाही वगैरे, काय तुमच्या शंका असतील मनातल्या, सर्व आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असणार आहे. हे वरवरची माहिती तुम्हाला सांगतो मित्रांनो. आपल्याकडे ऑलरेडी संपूर्ण माहिती आहे. त्याची एक PDF आहे. ते सुद्धा तुमच्यासमोर मी पहिला म्हणजे सादर करणार आहे. याच्या अगोदर ही माहिती पाहून घ्या. पुरुष उमेदवारांसाठी जी काही उंची आहे, ते 162 सेंटीमीटर असणार आहे. महिलांसाठी 150 सेंटीमीटर असणार आहे आणि पुरुष उमेदवारांसाठी जे चेस्ट आहे, छाती आहे, त्यांना 76 सेंटीमीटर व फुगून 5 सेंटीमीटर. धावणे 1600 मीटर हे पुरुष उमेदवारासाठी असणार आहे आणि महिलांसाठी 800 मीटर असणार आहे. वयाची जी अट आहे 31 जुलै 2024 रोजी 20 ते 50 वर्ष. 50 वर्ष खूपच झालेत मित्रांनो. 50 वर्षाचा माणूस आता इकडं होमगार्डमध्ये येऊन होमगार्ड भरती देईल वगैरे असं नाही. पण कमीत कमी तुम्हाला 20 वर्ष कंप्लीट असणे गरजेचं आहे. ठीक आहे. आणि नोकरीचं ठिकाण असणार आहे मुंबई. फीस जर विचार केला तर फी तुम्हाला याच्यामध्ये ₹1 सुद्धा फी नाही आहे. झिरोमध्ये असणार आहे. महत्त्वाची जी तारीख आहे, हा व्हिडिओ मी याच्यासाठी घेतला कारण की लास्टची तारीख 10 आहे आणि आज 5 जानेवारी आहे. ऑलरेडी त्यांनी जागा काढून म्हणजे थोडे 4-5 दिवस होऊन गेलेले आहेत. त्याच्या अगोदर 4-5 दिवसापेक्षा जास्त झाले असतील. त्या अगोदर म्हणलं की आपला म्हणजे जे हे आपले जे मित्र आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सादर केला पाहिजे लवकर, कारण की ऑलरेडी 5-10 दिवस अजून 5 दिवस आहेत. चला तर मित्रांनो, तुम्हाला मुख्य माहिती जी आहे आपल्याकडे PDF फाईल आहे, ते सुद्धा आपण म्हणजे घेतलेलं आहे याच्यामध्ये. काय म्हणलेलं आहे पहा, व्यवस्थित लक्षपूर्वक तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत म्हणजे बघितलं पाहिजे, तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे. बृहन्मुंबई होमगार्ड नोंदणी 2025 भाग 1 आहे. माहितीपत्रक आहे. होमगार्डची संघटना. महत्त्वाचं म्हणजे आपण उद्देश पाहूया काय. म्हणजे भरपूर असे मित्र आहेत, त्यांना आणखीन काहीच माहिती नाही, की बाबा हे नेमकं होमगार्ड कशासाठी असते, काय आहे होमगार्ड म्हणजे काय? होमगार्डलाच मराठीमध्ये गृहरक्षक दल असं म्हटलं जातं. गृहरक्षक दल हे अतिशय म्हणजे जुनं आहे. जवळपास भारत देश आपला स्वतंत्र होण्याच्या अगोदरपासून त्याची स्थापना आहे. तरी पण ह्याच्यामध्ये थोडेफार मोठमोठे बदल व्हायला पाहिजे, ते झाले नाहीत. असो, म्हणजे दिवसेंदिवस त्याच्यामध्ये थोडेफार बदल होत चालले आहेत, कारण की आता भत्ता तर अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढलेला आहे. तर याच्यामध्ये उद्देश काय, देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे, हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे. तर होमगार्ड जे सदस्यत्व आहे, महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही पगारी संघटना नसून शासन संचलित पूर्णतः मानसेवी तत्वावर आधारित आहे. बघा मित्रांनो, काय म्हटलेलं आहे, हे संपूर्ण मी आता बाकीचे आपले व्हिडिओ वगैरे आहेत, ह्यामध्ये मी जास्त काही बोलणार नाही. जे आहेत तेच तुम्हाला सांगणार आहे. कारण की ह्याच्या अगोदरचे आपले तुम्ही जर चॅनलवर जर तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितले, तर तुम्हाला त्यामध्ये संपूर्ण माहिती वगैरे कशा पद्धतीनं काय नाही वगैरे, त्यामध्ये काम कसं चालतं ते सगळं सांगितलेलं आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला नवीन भरतीसाठी बद्दल तर सांगणार आहे. जास्त मी काही सांगणार नाही. कारण की ऑलरेडी ह्यांनी जे या PDF फाईलमध्ये आहे तेच भरपूर आहे. तेच तुम्हाला मला वाचून सांगण्यामध्येच भरपूर वेळ जाईल. या संघटनेचे सदस्य म्हणजे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही. हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. हे सदस्यत्व 3 वर्षाकरिता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे 3-3 वर्षाच्या टप्प्याने वयाच्या 58 वर्षापर्यंत पूर्ण नोंदणीकृत करता येते. पुनर्नोंदणी म्हणायचं आहे त्यांना. आता पुढे 2 पॉईंट काय, होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य काय? होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. पहा, फक्त म्हणजे ऑलरेडी महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये जे बाकीचे जे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामध्ये जवळपास दररोज त्यांना कर्तव्य म्हणजे त्यांना दररोज हे दिलं जात नाही, काय म्हणतात, ड्युटी दिली जात नाही. तर
शहरामध्ये म्हणजे मोठमोठे जे शहर आहेत, मुंबई, पुणे वगैरे अशा शहरामध्ये जवळपास बऱ्यापैकी त्यांना ड्युटी भेटत असते. तर पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पूर विमोचन तसेच रोगराई, महामारी काळात, संप काळात प्रशासनास मदतकार्य अशी कर्तव्ये दिली जातात. एक प्रकारचं पोलिसांची सावलीच असते होमगार्ड म्हणजे. अ, पुढे जर विचार केला तर होमगार्डना जे देय भत्ते असतात. आता होमगार्डचा जो दिवसाचा भत्ता किती असतो तो पहा. होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 1083 कर्तव्य भत्ता व ₹200 उपहार भत्ता असतो. असे मिळून टोटल 1283 त्यांना टोटल म्हणजे भत्ता दिला जातो. प्रशिक्षण त्यांचे जे काही ट्रेनिंग असते जवळपास आता ज्या बॅचची ट्रेनिंग झाली ती 15 दिवसाची ट्रेनिंग झाली. ऑलरेडी समोर विधानसभा बंदोबस्त असतो. त्यांचं 35 दिवसाची ट्रेनिंग असते. तर यामध्ये ते 15 दिवसामध्ये सर्व आटोपून घेतलं होतं. प्रशिक्षण काळामध्ये त्यांना ₹250 भोजन भत्ता व खिसा भत्ता 100 मिळून असे ₹350 तसेच साप्ताहिक कवायतीसाठी ₹180 कव्यात भत्ता दिला जातो. कारण बरेच असे भत्ते वगैरे आहेत होमगार्ड सदस्यांना ते दिले जातात. जास्ती काय आहे होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. परंतु अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्याकरिता विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्यांना त्यांच्यामध्ये कसं आहे मुंबई होमगार्ड अधिनियम 1947 नुसार कलम वगैरे 791 बडतर्फ किंवा ₹250 इतका दंड दिला जातो त्यांना. आणि 3 महिन्याची साधी कैद अशी शिक्षा करण्याची तरतूदसुद्धा आहे. म्हणजे जर कोणी हे त्यांना जर ड्युटी वगैरे दिली आणि तिथं जर त्यांनी नाही केले तर म्हणजे हे अशा पद्धतीचं आहे. होमगार्डची जी काही नोंदणी आहे, होमगार्ड नोंदणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सदस्यत्व मिळण्याकरिता कोणत्याही इतर मार्गाचा वशिला किंवा लाच अवलंब करू नये. याकरिता कोणीही लाच पैशाची मागणी केल्यास अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, बृहन्मुंबई किंवा महासमादेशक होमगार्ड, बृहन्मुंबई तथा पोलीस उपआयुक्त, सशस्त्र पोलीस ताडदेव मुंबई यांच्याशी संपर्क साधावा. आता तुम्हाला नेमकं काय फायदा असणार आहे? होमगार्ड सदस्य तुम्ही ज्यावेळी होमगार्ड सदस्य बनता तुम्हाला कोणकोणते फायदे असणार आहेत? पहिला म्हणजे सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण. 2 नंबर 3 वर्ष सेवापूर्ण होमगार्डना राज्य पोलीस दल जे आपलं महाराष्ट्र राज्य पोलीस दल आहे, वन विभाग खातं आहे, अग्निशमन दलामध्ये तुम्हाला 5% आरक्षण दिलं जातं. जे पण काही आता मुलं पोलीस भरती वगैरे इथं इकडे-तिकडे तयारी करतात त्यांना थोडाफार मार्कांना जर ते राहत असेल तर त्या म्हणजे उमेदवारासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं म्हणजे ही एक संघटना आहे. 3 वर्ष काढल्याच्या नंतर तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं आणि त्याचं 5% तुम्हाला आरक्षण भेटलं जातं. 3 नंबर प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी. 4 नंबर गौरवास्पद कामगिरी जर केल्यास तुम्ही विविध पुरस्कार पदके मिळवण्याची संधी. जसं पोलीस डिपार्टमेंटमध्ये असतात की त्यांनी चांगल्या पद्धतीची कामगिरी केली तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचंच म्हणजे गौरव तुमचं केलं जातं. स्वतःचा व्यवसाय, शेती 5 नंबरचा आहे. स्वतःचा व्यवसाय किंवा शेती इत्यादी सांभाळत तुम्ही देशाची सेवा करण्याची संधी आहे. खरोखरच जर तुम्ही म्हणजे दुसरा तुम्हाला जॉब करता येत नाही, पण जर स्वतःचा व्यवसाय किंवा शेती जर असेल तर तुम्हाला जोडधंदा म्हणून हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पाहता येईल. आता पुढं काय म्हणलं होमगार्ड नोंदणीचे जे नियम व अटी काय आहेत? होमगार्डचे जे पात्रतेचे निकष काय? शैक्षणिक पात्रता मागे सांगितलं तुम्हाला 10वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. शारीरिक पात्रता काय आहे? वय वर्ष पूर्ण 20 वर्ष पूर्ण आणि 50 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि 20 पेक्षा कमी नसावे. पुढं काय आहे उंची पुरुषांकरिता 162 सेंटीमीटर सांगितलं तुम्हाला आणि महिलांकरिता 150 सेंटीमीटर. छातीचं सांगितलं तुम्हाला मगाशी मित्र. रहिवासी पुरावा तुम्हाला आता हे महत्त्वाचं आहे डॉक्युमेंट आवश्यक कागदपत्र काय लागतं? तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्यामधला रहिवासी पुरावा, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र. मुंबई व उपनगर रेल्वे लगतच्या परिसरात राहणाऱ्या उमेदवारांचे कागदपत्र ग्राह्य धरले जातील. बाह्य जिल्ह्यातील कागदपत्र ग्राह्य धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. लक्षपूर्वक पहा त्यांनी काय म्हटलेले आहेत. बाहेरच्या जिल्ह्याचा उमेदवार मुंबई जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकत नाही. फक्त मुंबई. ओके. जर तुम्ही तिथं फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे तेथील काहीतरी रहिवासी असणं गरजेचं आहे. शैक्षणिक अर्हता काय आहे? तिथं जन्म दिनांक पुराव्याकरिता SSC म्हणजे जे 10वीचं तुमचं बोर्डचं प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला ते तुम्हाला जन्म तारखेचं पुरावा म्हणून घेतलं जातं. तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण हे मेरिट लावतेवेळी ग्राह्य धरले जातील. अन्यथा तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण जर ग्राह्य धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये कुठे जर चांगल्या पद्धतीचं काम करत असेल तर त्यांचं NOC पाहिजे, ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे. 6 नंबर भरतीनंतर 3 महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी व वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. हे कंपल्सरी पाहिजे तुम्हाला. शारीरिक क्षमता चाचणी यामध्ये तुमचं ग्राउंड कशा पद्धतीनं होतं पहा. उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात उत्तीर्ण गुण मिळवून पात्र होणे अत्यावश्यक किंवा आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत. आणि ह्याच्यामध्ये काय झालंय जो तुमचं मुलांचा 1600 मीटर आणि महिलांचा 800 मीटर आहे त्यांनी एक कट ऑफ लावलेला आहे. ऑलरेडी पहिल्यापासूनच कट ऑफ लावलेला आहे. 1600 मीटरमध्ये पुरुष उमेदवारांना 10 मार्क पाहिजे, कमीत कमी 10 पाहिजे
किंवा 10पेक्षा वर पाहिजे. 10च्या खाली जर तुम्ही 8 मार्क जर घेत असाल तर तुम्हाला तिथंच फेल केलं जातं. तुम्हाला पुढील इव्हेंटसाठी चान्स नाही गोळ्याला. जरी तुम्ही 10 मार्क घेऊन पुढील इव्हेंट गोळ्यासाठी जर आलात तर गोळ्यामध्ये पण तुम्हाला कमीत कमी 4 मार्क घ्यायचे आहे. जर तुम्ही तिथनं 4पेक्षा खाली जर घेतला तर तुम्ही अपात्र ठरू शकता तिथे. आता इथं काय म्हणलं आहे 1600 मीटर धावणे 20 गुण आहे आणि महिलांसाठी जे 800 मीटर धावणे 25 गुण आहे. ह्याच्यामध्ये 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 20 गुण म्हणजे आउट ऑफ जर तुम्ही मारला तर आउट ऑफ यांना सेम पोलीस भरतीचंच ग्राउंडचं म्हणजे आराखडा आहे ह्याच्यामध्ये. 5 मिनिट 10 सेकंद 20 मार्क आहे. 5:30ला तुम्हाला 18 आहे. 5:50ला तुम्हाला 16 आहे. 6:10ला 14 आहे. पुढे 6:30ला 12 आहे आणि 6:50 जे 10 गुण तुम्हाला कधी भेटणार आहे ज्यावेळी तुम्ही 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी 6 मिनिट 51-52 सेकंद जरी आले तर तुम्ही तिथे फेल झाला. तुम्हाला पुढचा इव्हेंटच नाही. तुम्हाला तिथूनच डायरेक्ट घरी जावं लागणार मित्रांनो. म्हणून आता होमगार्डसुद्धा तुम्हाला म्हणजे ग्राउंडसाठी सोपं राहिलेलं नाही. आता जे आउट ऑफ येतील त्यांना म्हणजे त्याच्याबद्दल काही वाटणार नाही. पण बाकीचे जे पण कुठंतरी पोलीसमध्ये ट्राय करत असतील आणि आपलं टायमिंग जर कमी होत नसेल आणि होमगार्डला जरी आपण ट्राय करू म्हटलं तर होमगार्डला पण तुम्हाला पात्रच इथं त्याने ठेवलेलं आहे. कारण पोलीसमध्ये आपल्याला कमीत कमी मार्क तरी येऊन ते ॲड होतात आणि तुम्ही कुठेतरी पोलीस भरतीला पेपरला तरी बसू शकता. पण इथं असं नाही आहे. 6:50च्या आतमध्ये आलं तर 10 गुण असेल तर तुम्हाला पुढे. कारण की होमगार्डला तुम्हाला लेखी पेपर नसतं इथं. आणखीन तर नाही आहे कारण की आता हे जे 2024ची होमगार्ड भरती खरोखर लई मोठी भरती होती. त्याच्यामध्ये सुद्धा चांगले पात्र उमेदवार त्यांना न भेटल्यामुळं भरपूर अशा जागा रिक्त आहेत. आता पुणे जिल्ह्यामध्ये तर जवळपास नाही म्हणले तर कट ऑफ त्यांचं किती फक्त 14चाच लागला होता. कारण की त्यांना जागा भरपूर होते पण उमेदवार त्यांना तसे म्हणजे पात्रतेचे म्हणजे गुण प्राप्त केलेले भेटले नाहीत. त्यामुळं त्यांनी त्यांचं सर्वात कमी म्हणजे कट ऑफ 14चा लागला होता आणि इतर जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर कट ऑफ त्यांचा फार 29 पण लागला होता, 28 पण लागला होता आणि 30 पर्यंत पण लागला होता. कारण की त्याच्यामध्ये तांत्रिक गुण असतात, ॲड झालेले असतात आणि जागा थोड्याफार कमी असल्यामुळं ना म्हणजे कट ऑफ लय हाय गेला होता त्यांचा. त्यामुळं तुम्ही ह्या भ्रमात राहू नका की होमगार्डला पण म्हणजे असं एकदम हे लिखू नका की बाबा आपण जातो ना अशाच पद्धतीनं भरती होऊन येतो. तसं नाही आहे. इथं तुम्हाला चांगलंच म्हणजे पोलीसमध्ये मगाशी सांगितलं तुम्हाला पोलीस जर व्हायचं म्हणलं तर तुम्हाला पोलिसांसाठी म्हणजे तुम्ही खाली कट होत तुम्हाला 6-10 गुण भेटू शकतात. पण इथं तसं नाही डायरेक्ट तिथून तुम्हाला बाहेरच आहे. पुढचा इव्हेंटच भेटत नाही. सेम मुलींचं पण तशाच पद्धतीनं आहे. पहा मुलींना पण हेच तुम्ही तक्ता पहा मुली 800 मीटरचं तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीने आहे. तुम्हाला जर आउट ऑफचं तुमचं किती 2:50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आहे 25 गुण आणि 3 मिनिट किंवा त्यापेक्षा कमीमध्ये 22 गुण आहे. 3:10 18 गुण आहे. 3:20 14 गुण आहे. 3:30च्या म्हणजे आतमध्ये आला तर 10 गुण आहे आणि 3:40पेक्षा कमीमध्ये आला तर 6 गुण आहे. अशा पद्धतीने लास्टला 4 मिनिट सेकंदामध्ये जास्त म्हणजे खालचे तर गुण ग्राह्य धरलेले आहेत नाही. आता बघा इथं सूचना दिलेली मग तुम्हाला काय सांगितलं तुम्ही हे बघा ही सूचना पूर्णपणे तुम्ही वाचून घ्या. धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता किमान 10 गुण मिळणे आवश्यक राहील. मगाशी सांगितलं तुम्हाला बरोबर. अशा पद्धतीने आहे. पुढे काय म्हणलेलं आहे गोळाफेकचं पुरुष उमेदवारांचं पहा. आता पुरुष उमेदवार गोळाफेकमध्ये काय आहे 8 मीटर 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त 10 गुण आहेत बरोबर. पुढे 7.90 मीटर किंवा जास्त 8 मीटर 8.50 मीटरपेक्षा कमी म्हणजे त्यापेक्षा जर कमी आला तर 9 गुण आहे. असंच पद्धतीने तुम्ही खाली खाली म्हणजे पाहत या आणि इथं आपल्याला कट ऑफ त्यांनी कुठं लावले 4 गुणाचं हे बघा तुमचं इथपर्यंत. ह्याच्या खाली गेलं तर तुम्ही डायरेक्टच म्हणजे बादच झाला तुम्ही. 5.50 मीटरपेक्षा कमी असू नये तुमचं म्हणजे गोळा टाकता तो. ओके. सेम महिला उमेदवारांचं पण पहा खाली. गोळाफेक महिला उमेदवारांकरिता पहा 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त त्यांना 10 गुण आहे. खाली जसं तुम्ही आता 6 मीटरपेक्षा कमी असेल 8 गुण 5.50 मीटरपेक्षा कमी 6 गुण 5 मीटरपेक्षा कमी गुण 4 गुण अशा पद्धतीने कमी कमी होत जातात. आता इथं सुद्धा सूचना त्यांनी काय दिलेली आहे बघा उमेदवाराला जास्तीत जास्त 3 संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम अंतर ग्राह्य धरले जाईल. गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. आणि मगाशी सांगितलं तुम्हाला 4 गुण कंपल्सरी पाहिजे बघा. गोळाफेकमध्ये पात्र होण्याकरिता उमेदवारांना किमान 4 गुण मिळविणे आवश्यक राहील. समजलं का तुम्हाला? अशा पद्धतीनं ही संपूर्ण माहिती असणार आहे. आता तांत्रिक गुण काय असतात जे आपले एक्स्ट्रा म्हणजे तुम्ही क्वालिफिकेशन केलं असेल त्याच्यामध्ये टायपिंग टॅली वगैरे जे काय असेल एक्स्ट्रा म्हणजे स्पोर्ट्सचे वगैरे सर्टिफिकेट तुमच्याकडे लायसन्स वगैरे असेल तर ITI जर प्रमाणपत्र धारक असेल तर यापैकी एक अट पूर्णकरिता तुम्हाला असतील तर 2 गुण असणार आहे. खेळामध्ये जर प्रावीण्य मिळविलेल्या व्यक्ती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य प्राप्त वगैरे असेल तर त्यांना 2 अट पूर्ण करिता तुम्हाला म्हणजे वरतं ITI आणि खेळ वगैरे असेल तर तुम्हाला कमीत कमी 3 गुण भेटणार आहे. माजी सैनिक डिस्चार्ज आवश्यक वगैरे NCCB प्रमाणपत्र NCC प्रमाणपत्र नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणातील
ठिकाणी 3 प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रमाणपत्रधारक जड वाहन चालक प्रमाणपत्र. जर तुम्ही ह्या सर्वांपैकी 7 पैकी जर 3 अट पूर्ण करीत असाल तर 4 गुण, 4 अट पूर्ण करीत असेल तर 5 गुण, 5 अट पूर्ण करीत असेल तर 7 गुण आणि यापैकी 6 अट पूर्ण करत असेल तर 8 गुण आणि सर्व जर अटीमध्ये तुम्ही बसला असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा 10 गुण आणि तुमचे जे काही 1600 मीटरचे 20 गुण आणि ह्याचे 10 गुण आपले जे असतात गोळ्याचे म्हणजे 20, 10, 30 आणि हे तांत्रिकचे 10 असे 40 गुणांपैकी तुमची कट ऑफ लागत असते मित्रांनो. तांत्रिक प्रमाणपत्राचे जे गुण मेरिट लावते वेळी ग्राह्य धरले जातील. म्हणजे तुम्हाला मध्येच बाबा तुम्हाला 1600 मीटरला कमी पडले आणि ह्याच्यातले मार्क्स माझं ह्याचं आहे सर्टिफिकेट ते आणि ह्याची वाढून मला त्याचं पुढं घ्या. नाही, नाही तसं नाही. फायनल मेरिट ज्यावेळी तुम्हाला इकडे 10 आणि इकडे 4, 14 पडत असतील आणि बाकी तुम्ही इकडचे 7चे 7 तांत्रिक अर्हता म्हणजे तुम्ही पात्र करत असेल तर तुम्हाला ते 10 आणि 4 आणि हे 10 असे मिळून तुम्हाला टोटल 24 गुण पडतील. 24 कसे म्हणलं हे 10 गुण तांत्रिकचे म्हणजे संपूर्ण 8 पूर्ण करत असाल तर बाकी 1, 2, 3च्या पद्धतीने तुम्ही गुण पाहून घ्या. आता पुढे पहा. नोंदणी अर्ज भरण्यासंदर्भातील ज्या काही सूचना आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला तारीख म्हणजे लास्टची तारीख काय आहे, त्याचं टायमिंग काय आहे, तो महत्त्वाचा विषय आहे. आता इथे हायलाईट करून दाखवतो तुम्हाला. पहा मित्रांनो, होमगार्ड नोंदणीचे अर्ज हे 27/12ला चालू झालेले आहेत. पहा 27/12ला चालू झालेले आहेत. होमगार्ड नोंदणीचं जे अर्ज आहे 27/12 पासून आणि लास्टची तारीख आहे 10 जानेवारी. आज तारीख किती आहे मित्रांनो? 5 तारीख आहे. तुमच्याकडे आणखीन 5 दिवस आहेत. ज्या पण काही म्हणजे उमेदवारांना किंवा ज्या पण काही मित्रांना जर भरायचं असेल होमगार्डमध्ये आणि ते मुंबईमध्ये जर राहत असतील, आता ऑल महाराष्ट्रात जर आपण सांगू शकतो त्यांच्याकडे तिथला काहीतरी रहिवासी पाहिजे. असं नाही की बाबा मी बाहेर आहे माझ्याकडे तिकडं काही नाही. तुमच्याकडे तिथं रहिवासी जर दाखवला तर तुमचा ते अर्ज भरला जाऊ शकतो तिथं. आणि याच्यामध्ये जे काही आता तुम्हाला सांगितलेलं आहे महाराष्ट्र cdch.gov.in जी काही ही वेबसाईट या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असून मराठी भाषेत अर्ज केल्यास तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित उमेदवार जबाबदार असेल. तुम्हाला संपूर्ण जे काही फॉर्म भरायचा आहे ते इंग्रजी या भाषेमधून भरायचं आहे. अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. जर तुमच्याकडे उदाहरणार्थ जे काय म्हणलं आधार कार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद करावे आहेत. एका उमेदवाराला आधार कार्ड क्रमांकाच्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल. तुम्हाला 2-2 वगैरे अर्ज करता येणार नाही. उमेदवार मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरात जिल्ह्यातील अंतर्गत राहणारे यांना अर्ज करता येतील. हे पण लक्षात त्यांनी हायलाईट करून दिले बघा. जे रेल्वे मुंबई उपनगरीय रेल्वे परिसरात जे उमेदवार असतील त्यांना सुद्धा हा फॉर्म भरता येईल. अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनूमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढायची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो निवड प्रक्रियेस येताना अर्जावर चिटकवावा. संपूर्ण माहिती पहा मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका तुम्हाला, कारण की अतिशय महत्त्वाचं आहे. थोडंफार इकडे तिकडे झालं तर तुम्हाला म्हणजे आता मध्ये म्हणत होते ना काही मुलं आपल्या लास्टचा जो व्हिडिओ होता सर मुंबई होमगार्ड भरतीमध्ये मोठा फ्रॉड झाला आहे, असं झालं आहे, तसं झालं आहे. तुम्ही तुमच्या परीनं एकदम व्यवस्थित राहा. तिथं म्हणजे सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. ठीक आहे. तर आता बघा, मराठीमधील नाव जे उमेदवारांनी स्वतः पेनाने लिहावायचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 10 जानेवारी 2025 रोजी वेळ असणार आहे. रात्री 9 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करता येणार आहे. छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता तारीख जाहीर करण्यात येईल. कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता येताना अनुक्रमांक 1 मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे. 2 फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरिता बंधनकारक राहील. उमेदवारांना नोंदणीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. नोंदणी प्रक्रियेदरम्यान हे बाकीच्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. जास्त आपण काही वाचत जाणार नाही, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल आपला. 9 नंबरचा पहा, अंतिम गुणवत्ता यादी याच संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. पथक पोलीस ठाणे न्याय रिक्त जागा निश्चित करण्याचे सर्व अधिकार समादेशक यांनी राखून ठेवले आहे. अर्ज भरण्यासंदर्भात काही अडचण असल्यास बृहन्मुंबई होमगार्ड कार्यालय येथे जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. आता पुढे काही होमगार्ड पात्रतेचे निकष ऑलरेडी आपण मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचं वय काय असणार आहे, उंची काय असणार, छाती काय असणार आहे, कागदपत्रसुद्धा पहा. इथे एक वेळा तुम्हाला टोटल कागदपत्रांचा बंच काय कशा पद्धतीने घेऊन जायचा आहे, कशा पद्धतीने संच तुम्हाला कागदपत्राचा करायचं हे पहा मित्रांनो. रहिवासी पुरावासाठी आधार कार्ड किंवा मदर कार्ड यापैकी एक शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, जन्मदिनांक पुरावा करता एसएससी बोर्ड प्रमाणात शाळा सुटल्याचा दाखला आहे. तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास त्याचं प्रमाणपत्र, खाजगी नोकरी करत असेल त्याचा मार्काचा नाहक प्रमाणपत्र आणि 3 महिन्याच्या आतील पोलीस चार्ज पडताळणी प्रमाणपत्र. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत सोबत. आता पुढं ऑनलाईन अर्ज खालीलप्रमाणे भरावा. कशा पद्धतीने जे आता होमगार्ड विभागाचं जे काही संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर तुम्हाला जाऊन होमगार्ड एनरोलमेंट या मेनूमधून ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म हा सब मेनू निवडावा. सर्वप्रथम जिल्हा सिलेक्ट करावा. ज्या जिल्ह्यात नोंदणी जाहीर झाली असेल तेच जिल्हे मेनूमध्ये उपलब्ध असेल. आपला 12 अंकी आधार क्रमांक काळजीपूर्वक भरावा. चुकीचा भरल्यास अर्ज बाद ठेवला जाईल. यानंतर लिंक पूर्ण पत्ता, शिक्षण, व्यवसाय, ईमेल आयडी ही माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरावी आणि वरील जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे ज्या प्रकारची तांत्रिक अर्हता आहे त्यांची संख्या सिलेक्ट करावी. उमेदवार
जर उमेदवाराकडे जड वाहन परवानाधारक, प्रावीण्यप्राप्त खेळाडू आणि NCCB धारक असेल तर तांत्रिक अर्हता संख्या 3 अशी राहील. जन्मदिनांक, उंची म्हणजे NCCB किंवा C पण चालेल ना तिथं, असं म्हणून होतं सर बी माझं C झालं आणि B नाही. ओके, ठीक आहे. जन्मदिनांक उंची सेंटीमीटरमध्ये काळजीपूर्वक भरावी. यापूर्वी होमगार्ड सेवेत असाल तर यस असे निवडावे. असाल तर ज्या कारणास्तव कमी करण्यात आले त्या आदेशाची प्रत सोबत जोडावी. अर्ज सबमिट केल्यावर आपण सरळ प्रिंट करण्यासाठी पेजवर जाल. त्या ठिकाणी आपला आधार क्रमांक आणि जन्मदिनांक भरून आपल्या अर्जाची पाहणी करून अर्जाची प्रिंट A4 पेपरवर काढावी व नोंदणीकरिता येताना आवश्यक कागदपत्रांसह सादर करावे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत तर सर्व्हर कनेक्टिव्हिटी मिळत नसल्यास कार्यालयीन वेळ वगळून अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी आणखीन एक वेळा पहा काय असणार आहे. लास्टचा कालावधी जो असणार आहे पहा मित्रांनो, 27/12ला तर तो चालू झाला आहे, पण तुमचा एंड होणार आहे 10 जानेवारी 2025 ही दिनांक आहे. तुम्ही म्हणजे लक्षात ठेवा, तुमच्या 9 वाजेपर्यंतच असणार आहे. त्यामुळं जे पण काही उमेदवार आहेत, आता हे बघा, हे संदीप जाधव सर आहे आपले समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उपायुक्त सशस्त्र पोलीस ताडदेव मुंबई. संपूर्ण माहिती मी तुमच्यासमोर आता सादर केलेली आहे. तर तुम्हाला या माहितीमध्ये काही अडचणी वगैरे असतील किंवा काही शंका असतील तर कृपया करून आपला जो यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलच्या जो डिस्क्रिप्शन बॉक्स जो कमेंट्स बॉक्स आहे त्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट्स करायचं आहे. तुमच्या शंका तिथं मांडायचं आहे. आणि हा व्हिडिओ जो बनवलेला आहे तुम्हाला कितपत उपयुक्त आहे, म्हणजे तुम्हाला जर व्यवस्थित वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला होऊन जाऊ द्या, एक वेळा लाईक ठोकून टाका. आणि आपले जे पण काही मित्र आहेत, गरजू मित्र आहेत, 5 दिवस आहेत मित्रांनो तुम्हाला, आणि व्हिडिओ आज आपण अपलोड करतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही लाईकसुद्धा करा आणि त्यांना शेअर करा, कारण की त्यांनासुद्धा माहिती होईल. लास्टचा 1 दिवससुद्धा राहिला तरी तुम्ही ह्याच्यामध्ये फॉर्म भरू शकता, जर तुम्हाला संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत एकदम करेक्ट जर पोहोचली असेल तर. बरोबर आहे. आणि संपूर्ण माहिती मी ह्याच्यात देण्याचा प्रयत्न केलेला, ऑलरेडी व्हिडिओ मोठा झालेला आहे. त्यामुळं मी तुमचे आता रजा घेतो. व्हिडिओ आणि महत्त्वाची गोष्ट, जर यूट्यूब चॅनल